नागराज, अय नागराज, नागराज प्रकारे हालचाल करतोय नागराज. जायचं काय? तर मित्रांनो, सध्या हॉस्पिटलच्या बाहेरच आहे आणि एक अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची आहे. काय करावं काय नाही करावं हे सध्या मला सुधरत नाही आहे, म्हणून तुमच्या पुढे येऊन या व्हिडिओच्या मार्फत तुमच्या सर्वांचा फीडबॅक या ठिकाणी मी तुमच्यासोबत घेत आहे. तर मित्रांनो, सध्या नागराची जी कंडिशन आहे ती कंडिशन स्थिर पण म्हणता येणार नाही आणि अस्थिर पण म्हणता येणार नाही. आपण त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळेस तो शुद्धीत नव्हता किंवा त्याला स्वतःचं लघवी बाथरूम काहीच कळत नव्हतं त्यामुळं आपण हॉस्पिटलला आणलं. पण हॉस्पिटलला आणल्यानंतर आपल्याला अजून ज्या दोन गोष्टी समजल्या की नागराजला एकतर अंगामध्ये रक्त कमी आहे, म्हणजे 4 पॉईंट काहीतरी रक्त होतं आणि त्याला हेड इंजुरी जी ओल्ड आहे त्याच्यामुळं ब्रेन इन्फेक्शन आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या, हे नंतर समजल्या. तर त्याला जो अशक्तपणा आलता किंवा जे होतं ते अंगातलं रक्त कमी झालं होतं, 15 दिवसात त्यानं पूर्ण शरीराची वाट लावून घेतली, त्यामुळं अशक्तपणा आला. दुसरी गोष्ट, त्याच्या जे मेंदूमध्ये जे इन्फेक्शन झालं आहे त्याच्यामुळं तो आपल्या सर्वांना विसरला, याचं दुसरं कारण. आणि कॅन्सरवर तर उपचार होत नाही आणि इलाजसुद्धा नाही आहे, कारण कॅन्सरवरती एकच इलाज आहे की त्याच्या अन्ननलिकेला कॅन्सर आहे आणि ते अन्ननलिकेचं ऑपरेशन आपण करून त्याला दुसऱ्याकडनं पाईप काढू शकत नाही. तो मनोरुग्ण आहे, तो सलाईनच्या पाईपापासून फेकतो, इतर पाईप त्यासाठी खूप म्हणजे खोल विषय आहे. तर मित्रांनो, आत्ता सध्या त्याची जी ट्रीटमेंट चालू आहे ती ट्रीटमेंट एकतर रक्तवाढीची चालू आहे, त्याला रक्ताचे बॅगसुद्धा आपण लावलेले आहेत. रक्तवाढीची ट्रीटमेंट चालू आहे, रक्ताच्या पिशव्या त्याला लावत आहोत. दुसरी ट्रीटमेंट, अंगातलं BTL कमी झालं आहे, ह्याची एक ट्रीटमेंट चालू आहे. आणि तिसरी ट्रीटमेंट म्हणजे त्याचं जे मेंदूचा विषय इन्फेक्शन आहे त्याच्यामुळं त्याला डॉक्टरांनी लवेरा 500, हायड्रोकॉर्ट आणि मोनोसेप नावाचं 1-2-3 इंजेक्शन असे चालू केले. बरेच आहेत, अजून मला आठवत नाही आहे. तर बरेच अशा ट्रीटमेंट चालू आहे. तर ही ट्रीटमेंट चालू कशाची आहे? ट्रीटमेंट फक्त त्याच्या रक्तवाढीची, BTL वाढीची आणि मेंदू जे इन्फेक्शन झालं आहे त्याची. आणि ते पण काही इन्फेक्शन कमी होत असतो, पण ते 100% नीट होणार नाही. आणि कॅन्सरचा जो विषय आहे, कॅन्सरचा उपयोग नाही आहे आणि सतत त्याच्या तोंडातनं लाळ येते आणि त्याच्या नरड्यामध्ये जेवण जात नाही आहे. आता करायचं काय हा प्रश्न मला आला आहे. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट फक्त ज्या गोष्टीची होते, ज्या गोष्टीवरती समोर निदर्शनास येते. कॅन्सरची ट्रीटमेंट इथं होऊ शकत नाही आणि त्याला कॅन्सरला निदान होऊ शकत नाही, कारण त्याला जे कॅन्सर आहे ते अन्ननलिकेचा कॅन्सर आहे आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरसाठी एकच पर्याय आहे की अन्ननलिकेची पाईप दुसरीकडनं काढणे आणि ते दुसरीकडनं पाईप काढल्यानंतर त्या पाईपीमार्फत, इंजेक्शनमार्फत ते जेवण पुश करणे. तर तो मनोरुग्ण असल्यामुळं आपण ही गोष्ट करू शकत नाही. कारण मित्रांनो, त्याची जी हालचाल आहे, हावभाव आहे, ते सिरियस कंडिशनच आहे. खूप प्रयत्न केला, जीवाच्या आकांतापासून प्रयत्न केला, पण नागराज दुर्दैव आहे. मनावर दगड ठेवून एक गोष्ट सांगतोय की नागराज दवाखान्यात ठेवू आपण, नंतर जरी आश्रमला जर नेऊन ठेवलं, काही जरी केलं, ट्रीटमेंट जरी त्याची पूर्ण झाली, तर मित्रांनो त्याचं आयुष्य वाढू शकत नाही. पहिले पण या गोष्टीवर मी बोललेलो आणि आता पण बोलतोय की नागराज त्याचं आयुष्य फक्त आणि फक्त बोनसमध्ये जगतोय. जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालू द्या. लय विकनेस वाटलेला आहे, त्रास वाटला तर हॉस्पिटलला आणा, रक्त चढवू, टॉनिक चढवू, विटॅमिन चढवू, ह्याच्या पलीकडं दवाखान्याला बी काय करू शकत नाही आहेत. तर आता करायचं काय ह्या गोष्टीचा विचार करतोय. तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. पूर्ण अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. कॅन्सरवरती त्याचा उपचार होऊ शकत नाही. उपचार आपण फक्त त्याच्या मेंदूमध्ये झालेल्या इन्फेक्शनवर आणि अंगामध्ये कमी झालेलं रक्त चढवतो आहे आणि BTL कमी झाल्यामुळे BTLचं इंजेक्शन चालू आहे. ह्याच्या पलीकडे ट्रीटमेंट त्याची इथं कुठली चालू नाही आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या की त्याच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन आहे.
आपल्याला ही गोष्ट माहीत नव्हती त्याच्या अंगात रक्त कमी आहे, आपल्याला ही गोष्ट माहीत नव्हती अंगात BTL कमी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे. कॅन्सरवरती ट्रीटमेंट होऊ शकत नाही, कारण त्याचा पर्याय एखादा ते पर्याय करू शकत नाही, कारण तो मनोरुग्ण असल्यामुळे तो पर्याय वापरणं डॉक्टरांना तर योग्य वाटत नाही. तर मित्रांनो, मी माझ्या पद्धतीने 100% देतो आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्याचा डिस्चार्ज बी घेतला जाईल, पण डॉक्टरच्या सल्ल्यानं आम्ही किंवा तुम्ही मनानं कुठला निर्णय घेणार नाही. तर मित्रांनो, एवढं सगळं बघत असताना बाकीचे पण आपल्या आश्रममध्ये बरेच असे 30 एक सदस्य आहेत, त्यांच्याकडे बी बघावं लागतं. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरच्या म्हणण्यानुसार आपण नक्कीच त्याला अजून किती दिवस ठेवायचं का, डॉक्टर म्हणतील डिस्चार्ज घ्या आणि खाऊ पिऊ घाला. याच्या अगोदर जेव्हा आपण त्याला ॲडमिट केलं होतं, डॉक्टर म्हटले होते की त्याला घेऊन जावा, तो बोनसमध्ये आयुष्य जगतो, जोपर्यंत तोंडाने जेवण जाते तोपर्यंत तोंडाने जेवण जाऊ द्या. कारण तो खातोय फक्त भूक आहे म्हणून खातोय. त्याच्या जेवणानं त्याच्या शरीराला काहीच उपयोग होत नाही, कारण त्याच्या चेहऱ्यात तोंडातनं कंटिन्युअसली लाळ जात असल्या कारणानं त्याचे रक्त कसं बनणार. कंटिन्यू लाळ तोंडातनं जाते ना, लाळेवरनं सगळं खेळ असतो. रक्त वगैरे बनायचं पूर्ण पुरुष जेवण करतोय आणि बाथरूम वाटे निघून जातोय. दिवसातनं कमीत कमी 3, 4, 5 वेळा त्याला डायपर बदलावं लागतात. तर मित्रांनो, डॉक्टर जे म्हणतात त्याचप्रमाणे डिस्चार्ज घ्यायचा असेल किंवा नसेल हे डॉक्टर सांगतील, ह्याच्यामध्ये आपण काही स्वतंत्र निर्णय घेणार नाही. पण अगोदर डॉक्टरने हे शब्द वापरलेला, आता पण तोच विषय होतोय की विनाकारण वेळ तुम्ही वायपट घालवताय, घेऊन जावा, चांगलं चांगलं खाऊ घाला जे मागतोय ते, कारण तो त्याचं आयुष्य बोनसमध्ये जगतो. तर मित्रांनो, वेळ न घालवता आश्रममध्ये जावा, हॉस्पिटलमध्ये जाऊ. नागराच्या प्रकृतीबद्दल तुम्हाला मी आता माहिती देतो, व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो, हेच ते हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी नागराज ॲडमिट आहे. तर या ठिकाणी कंटिन्यू वर्दळ असते. या ठिकाणी बसूनच मी 2-3 दिवस झाला लाईव्ह येतो आहे. आणि हेच ते हॉस्पिटल आहे, श्री गणपती हॉस्पिटल, ज्या ठिकाणी डॉक्टर सुनील कारंडे व सुनीता कारंडे यांचं हे हॉस्पिटल आहे. तर वेळ न घालवता आपण आतमध्ये जाऊया नागराजपाशी. त्याची अपडेट मी तुम्हाला आता देणार आहे. तर चला आतमध्ये कसं काय होते दाखवतो. आणि सुसज्ज असं खूप मोठं हॉस्पिटल आहे मित्रांनो. आणि एक बेवारस व्यक्तीची ट्रीटमेंट आपण या ठिकाणी करतो आहे. सरकारी हॉस्पिटलला न नेता प्रायव्हेटमध्ये आपण याची ट्रीटमेंट करतो आहे. आता आतमध्ये जाऊ, बाकीचा वेळ तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे नागराजच्या तब्येतीची अपडेट पाहू शकता तुम्ही. नागराज तर हात वगैरे हलवतोय, सलाईन चालू आहे. अशा प्रकारे सामान सगळं येत आहे. ह्याची ट्रीटमेंट काय आहे काय ना आपल्याला काय जास्त कळत नाही, पण ह्यातलं काय कळत नाही. डॉक्टरचं सगळं असतं इथं. गोळ्या औषधं जे काय सामान लागतं आहे सगळं आणून ठेवलेलं आहे. तर इंजेक्शनं अजून काय तर स्टॉकमध्ये येते. हे सगळे इंजेक्शनं स्टॉकमध्ये आहेत. हे इंजेक्शन लेवोसिट्राम 100, मोनोसेप 1 ग्रॅम हे आपण एक्स्ट्रा आणून ठेवलेत. आणि बाकीची औषधं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. हायड्रोक्लोराइड इंजेक्शन असेल, हे अजून इंजेक्शन बरेच असं काही काही इंजेक्शन या ठिकाणी आहेत, जे बरेच अशा औषधं या ठिकाणी चालू आहेत. आणि बिचलपणा त्याच्यामध्ये खूप वाढलेला आहे. नागराज ऐ सुई नागराज, नागराज नागराज. तर जास्त अपडेट नाही आहे, म्हणजे ॲक्टिव्ह जास्त नाही आहे, हेच सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे. तर अशी हॉस्पिटलची रूम आहे. आत्ता थोड्या वेळेपूर्वी ICUमधून इकडं आणलेलं आहे. या ठिकाणी ICU आहे आणि या ठिकाणी नागराज अशा प्रकारे हालचाल करतोय. नागराज जायचं काय? कुठं जायचं?
हात खाली कर, सांडल ती सलाईन सांडल. तर मित्रांनो, चलबिचलपणा, अस्वस्थपणा, वेड्यासारखं करणं, हातातली सलाईन काढणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी नागराज करतोय. पण आता काय करावं मित्रांनो, माझं डोकं चालणार. जेवढं 100% माझं मी देतोय, पण आता ट्रीटमेंट आपण करतोय, पण ट्रीटमेंटचा उपयोग फक्त त्याच्या विकनेससाठी, अंगातलं रक्त वाढवण्यासाठी व डोक्यामध्ये जे इन्फेक्शन आहे त्याच्यासाठी करतोय. डोक्यामध्ये जे मेंदूमध्ये इन्फेक्शन आहे तो 100% बरा होणार नाही. कॅन्सरही 100% बरा होणार नाही. पण माणुसकीच्या नात्यानं आपण त्याच्यासाठी चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट देतोय. पण विषय या ठिकाणी हा आहे की जास्त त्याच्यामध्ये आपण हे करू शकत नाही की तो 100% रिकवरच होईल, ह्या गोष्टीच्या अपेक्षा ठेवू शकत नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तो त्याचं आयुष्य बोनसमध्ये जगतोय. खाऊ पिऊ घाला चांगलं, कारण त्याच्यापाशी वेळ खूप कमी आहे. त्या वेळेत त्याला चांगलं खाऊ पिऊ घाला आणि जर गरज वाटली तर हॉस्पिटलला आणा, नाहीतर आणू नका असं डॉक्टरांनी सांगितलं मित्रांनो. तर कसं काय विषय होतोय ते नंतर आपण नक्कीच ठरवू, कारण कॅन्सरचा तर इलाज होणार नाही. तर त्याच्या मेंदूमध्ये जे ओल्ड हेड इंजुरी आहे आणि ओल्ड ब्रेन इन्फेक्शन आहे, त्याचे आपण हे स्कॅनसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे जास्त काही असं अपडेट त्याच्याकडनं आहे आणि जास्त त्याची प्रकृती सुधारणा व्हावी, तो चालावा, हिंडावा, फिरावा, जसं पहिलं ती करत होतं तसं आपण अपेक्षा ठेवू शकत नाही. तर अगोदरही डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो त्याचं आयुष्य बोनसमध्ये जगतंय, त्याला फक्त खाऊ पिऊ घाला, जास्त काय तुम्ही करू नका, कारण उपयोग होणार नाही. तरी मित्रांनो, इथले जे डॉक्टर सांगतील तसं आपण नक्कीच करूया. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नागराची तब्येत थोडीफार सुधारणा आहे, पण ॲक्टिव्हपणा कमी आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत मानाचा रामकृष्ण आहे.